प्रशांत, जसं समीरजींनी सांगितलं की RBI पॉलिसीबद्दल आहे, त्याच्यामुळे आता NBFC, रिअल इस्टेट किंवा ह्या सेक्टरवरती आपल्याला आता जास्त फोकस करायला लागेल असं वाटतं का, आणि काय वाटतं? अगदी बरोबर आहे. या सेक्टरवरती फोकस करणं एक चांगलंच आहे. जे फंड्स मोबिलायझेशन करणार आहेत आणि डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्याच्यामध्ये प्रचंड ॲक्टिव्हिटी होणार आहे. आता सरांनी कितीतरी एक्झाम्पल दिली, VRR किंवा रेशो कमी करतायत. यातनं लिक्विडिटी, आता जो इम्बॅलन्स आहे डिपॉझिट आणि लेंडिंगमधला, तो कमी करण्याकडे कल आहे. आणि गव्हर्नमेंट काहीतरी मेजर आणणार सुद्धा आहे ज्याच्यामुळे लिक्विडिटी बूस्ट होईल. हे सूतोवाच्य केलंय FMनी. आता ते बघूया. समीर सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे काहीतरी समथिंग इज इन मेकिंग. म्हणजे NDTVच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी तसं सांगितलं सुद्धा. मी आत्ता सांगणार नाही, अदरवाईज मार्केट खालीवर गेलं की मला दोष द्याल. तर त्यांनी ते सूतोवाच्य केलं आहे. तर त्यामुळे, आणि आता SBIचा रिझल्ट बघितला तर तोही अक्षरशः SBIचा रिझल्ट आले, बरोबर आहे. स्लिपेज कमी आहेत, त्यांचे ॲडव्हान्सेस वाढत आहेत, प्रॉफिटेबिलिटी वाढते आणि अदर इन्कममधली ग्रोथ कमी असून देखील ते रिझल्ट चांगले लावत आहेत. म्हणजे महाराष्ट्र बँकेचा रिझल्ट उत्तम आला. म्हणजे पब्लिक सेक्टर बँक एवढा ॲग्रेशन दाखवत आहेत, याचा अर्थ या सेक्टरमध्ये भरपूर मोठी उलाढाल होणार आहे. बरोबर. आणि साहजिकच आहे, इंडेक्स वर जायला हवा असेल. तसंच मॉर्गन स्टॅनलीने सुद्धा सांगितले की दे सी इंडेक्स एट अराउंड 1,02,000 बॅग दिस इयर एंड. तर फायनान्स आणि NBFC याचा मोठा पार्ट असेल. त्याच्यात आपण कन्झम्पशनवर तर फोकस करतोच आहोत. त्याच्यामुळे कन्झम्पशन, व्हाईट गुड्स आणि ह्या गोष्टींचा जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा साहजिक आहे NBFCचा कल मोठा असतो. त्याच्यातच MSME, आता MSME लेबर रिलेटेड सेक्टर आणि MSME रिलेटेड सेक्टर बजेट आणि डील म्हणजे टॅरिफ डील, ट्रेड डीलमध्ये खूप फोकस आहे. म्हणजे त्यांच्याकडे जाणारी ॲक्टिव्हिटी, फंड्सचा फ्लो खूप इझी केला जाईल आणि नेसेसरीली ते NBFCच कॅटर करते. त्याच्यामुळे या फील्डवरती खूप खूप मोठा फोकस असेल. बरोबर आहे समीर.